हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू, पहिला टपलीचा सुरेख फटका. काम या संघाचा प्रमुख बॅटर आहे, रमजान दाखवून देतोय. पुन्हा एकदा अवंतर चेंडू, वाईट +1 अशा 2 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. नक्कीच पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या नक्कीच झाली आहे 4 धावा. सुरेख टपलीचा सुरेख फटका पाहायला मिळालाय. दोन. हॅलो 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 हॅलो. 2 चेंडू नक्कीच झालेत. 5 धावा झाल्यात बोर्डवरती. हलका टाकलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या वाढली आहे 6 धावांवरती. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. टीम मीटिंग केली जाती आहे. रॉयल स्ट्रायकर भांडूपमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून अचूक टप्पा टाकावा लागेल. एक्स्ट्रा चेंडू टाकून चालणार नाहीये. फिरोज यांना कानमंत्र नक्कीच दिला जातोय बाकीच्या खेळाडूंकडनं. 3 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती 7. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अचूक ठरतोय का पाहूया. मारला फटका सुरेख टपलीचा. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू अडवला गेलाय. एका धावेने धावसंख्या वाढली 8. नक्कीच या षटकातील शेवटचे अंतिम 2 चेंडू.
सुरेख स्वीपचा फटका. एक धाव नक्कीच पाहायला मिळतीये. धावसंख्या होती ती 9. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. मारला फटका सुरेख रिओसिपचा फटका. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत आणि धावसंख्या होत आहेत त्या 10. मंदार यांचं कौतुक करावं लागेल. पहिलाच निर्णय घेतला होता स्वीप किंवा रिव्हर्स स्वीप करण्याचा. मनसुबा यशस्वी होतो आहे. पर ओव्हर 10 धावा केल्या तर नक्की 4 षटकाच्या अंतर्गत 40 धावा बोर्डवर पाहायला मिळतील. रॉयल स्ट्रायकर भांडूप, 2 नामांकित भांडूपमधील द्वंद्व युद्ध नक्कीच पाहायला मिळते आहे. मगाच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला तोच गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतो आहे. अभिषेक. धावसंख्या तरी 10. पहिले षटक संपुष्टात येत आहे. बिनबाद 10 धावा. मारला फटका सुरेख. बंदुकीतून गोळी सुटावी इतका वेगात मारला फटका. अभिषेक यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. चला मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा. लाजर अँड कंपनी प्लीज. आपल्याला अजून बरेच मॅचेस खेळवायचे आहेत. 8:15 झाले आहेत. ढगाळ वातावरण आपण नक्कीच पाहतोय. पावसाने नक्कीच आपल्याला या ठिकाणी संधी दिली आहे. अजूनही आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. स्वीप करायचा प्रयत्न. एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढली आहे. 10 होत आहेत त्या 11. नक्कीच चेंडू टाकलाय भांडुपला आणि गेलाय कांजूर मारला. व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. धडपण 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 2 भांडूप मधील चालू असलेलं द्वंद्व युद्ध. नो बॉल नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अमोदजी करंजे यांच्यासोबत वनपाळजी शिरसाट या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती राहील आपण कृपया व्यासपीठावर या. एक आकर्षक व्यक्तिमत्व म्हणून अमोद करंजे यांचे परम मित्र वनपाळजी शिरसाट यांना विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावर आमंत्रित आहात. चला मॅच सुरू करायची मित्रांनो.
चला मॅच सुरू करायची आहे. दोन नामांकित भांडूप संघामधील चालू असलेली अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळती आहे. नक्कीच आलेल्या प्लेयरमध्ये बदल नक्कीच केला गेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 13. मारला फटका सुरेख. पहिल्या षटकामध्ये सुद्धा रिव्हर्स स्वीपचा फटका सुरेख मारला होता. त्याच पद्धतीचा ॲक्शन रिप्ले नक्कीच पाहायला मिळाला आहे. चेंडू टाकलाय भांडूपला आणि गेलाय लांब लांब मुलुंडपर्यंत. व्हाईट बॉल. धावसंख्या धावली आहे 15 धावांवरती. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. प्रत्येक चेंडू गणित टेन्शन आणि टेन्शन. दोन नामांकित संघामधील चालू असलेले हे द्वंद्व युद्ध नक्कीच पाहायला मिळत आहे. रॉयल स्ट्रायकर भांडूप विरुद्ध स्वर्गीय गुरुनाथ आरोंदेकर स्मृती भांडूप या संघामध्ये चालू असलेला दुसरा फेरीचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्याअंतर्गत जो संघ विजय होईल नामांकित होईल 3 संघामध्ये. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 17. एका हाताने खेळलेला फटका. क्रीडा रसिकांना विनंती राहिली, बांबूला जे आपण लटकलात हात धरून उभे आहात थोडंसं बांबू सोडा. लाल टी शर्ट तुमच्या बांबूच्या थोडंसं बाजूला उभे राहा. वरती हॅलोजन आहे. बॅरिकेड्सवरनं हात सोडायचे आहेत. वादग्रस्त निर्णय होणार नाही याची दक्षता घ्या. पुन्हा एकदा एकेरी एका हाताने खेळलेला फटका. मंदार यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल का बॅटिंग एफर्ट्स दिलेत. धावसंख्या नक्कीच धावली आहे 19 धावांवरती. 1919 आणि शेवटचा चेंडू या षटकातील. नो बॉल. नक्कीच अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावं लागेल. 20 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत. एक महागडं षटक. एक धाव नक्कीच मिळते आहे. दुसरं षटक समाप्त होत आहे. 21 धावा बोर्डवर पाहायला मिळाला. अभिषेक यांच्या 11 धावा अभिषेक यांनी दिल्या आहेत. धडपण आणि धडपण या मॅचचं नक्कीच पाहायला जात आहे. पर्यायी गोलंदाज कोण. एक महागडं षटक. पहिल्या सामन्याच्या अंतर्गत अभिषेक यांना सामनावीराचा पुरस्कार दिला होता. 21 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहे. 2-1-21. पर्यायी नवीन गोलंदाज कोण. गज्जू जुने जाणत खेळाडू. एज इज अ नंबर असं म्हटलं जातं. पण क्रिकेटचा परफॉर्मन्स आणि क्रिकेटच्या माध्यमातून लागलेला वेळ. मैदान दिसलं का क्रिकेट आणि क्रिकेट. पाहूया गज्जू काय करतायत. मारला फटका सुरेख पाहायला मिळतोय 2 धावांसाठी. आक्रमक फलंदाजी रमजान नक्कीच करतायत. पहिल्या सामन्याच्या अंतर्गत सुद्धा का मला सामनावीराचा पुरस्कार दिला ते दाखवून देतात आपल्या बॅटच्या माध्यमातून. बॅटची एज घेतली गेली होती.
लाजर यांना सुसंधी होती. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. घोषांकी क्षेत्र कीपरच्या पाठीमागे चेंडू विसावला. 24 धावा ऑन द बोर्ड. 2 for 24. हलका चेंडू टाकलाय. गज्जू यांनी कमबॅक केलाय. तिसरा चेंडू नक्कीच निर्धाव जातोय. वाईट +1. धावसंख्या धावली आहे 2626. दडपण दडपण आणि दडपण दोन नामांकित भांडूप मधील संघ नक्कीच पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. त्याला स्पीडअप करायचं आहे. उलटा चेंडू मोठा प्रहार नक्कीच पाहायला मिळाला. एकेरी धावेने धावसंख्या वाढली आहे 2727. क्षेत्ररचनेमध्ये बदल नक्कीच केला जातोय. विदाउट लॉस बॅटिंग केली आहे दोन्ही बॅटरने. मंदार आणि रमजान यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा सुरेख फटका. काय बॅटिंग एफर्ट्स दिले आहेत. चारी दिशेने बॅटिंग करतोय मंदार. पंच नक्कीच दंडित करतायत. व्हाईट बॉल. सँडी प्लस आहे क्या. व्हाईट +1. 30 धावा ऑन द बोर्ड. 30 रन्स. 3-0. सकाळपासून आपण बघितलं 32 धावा सर्वोच्च धावसंख्या नक्कीच पाहायला मिळाली आहे. हा संघ सर्वोच्च धावसंख्या मोडतोय का. तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातोय. षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आणि धावा होत आहेत त्या 30 धावा विदाउट लॉस. अत्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 10 चेंडूमध्ये रमजानने बनवल्यात 8 धावा आणि मंदार यांनी 10 चेंडूमध्ये 7 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग एफर्ट्स दिलेत. 15 धावा बॅटने बनल्या आहेत. 15 धावा एक्स्ट्रा मधून मिळाल्या आहेत. स्वैर गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच रॉयल स्ट्रायकरचे गोलंदाज थोडेसे विचलित झाले आहेत. शेवटचे आणि हाणामारीचे शेवटचे 6 चेंडू. ओव्हर हो गया. रमजान बराबर है. 6 बॉल हो गया. चला ओव्हर दिली आहे. ओव्हर झाली आहे. 6 चेंडू नक्कीच झाले आहेत. नामांकित पंच संदीप आचार्य यांच्या बद्दल आपण पाहतोय. शेवटचे हाणामारी षटक घेऊन येतोय. चेंडू टाकलाय. नो +1. बॉलर्स नेम प्लीज. प्रसिक. पहिला चेंडू नक्कीच अवांतर या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नो बॉल. धावसंख्या होती ती 33. मारला फटका. सूर एक जातोय आणि
2 धावा नक्कीच घोषित केल्या जात आहेत. समोरचे जे बॅनर आहेत त्याच्या खालून जे वाकून प्रेक्षक बघतायत, फक्त पडद्यावरती हात ठेवू नका. चला जुना बॉल लवकरात लवकर द्यायचा आहे. समोरच्या ठिकाणी भरपूर जागा आहे, त्या बाजूला कोणी उभं राहू नका. 3-5-35. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मारला फटका. साई यांचं सुरक्षित रक्षण. 1 धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. हायएस्ट स्कोर KP9 चषक पर्व धाव 36 धावा. शेवटच्या क्षणी नो चेंडू, नो +1. 3-8-38. मारला फटका नक्कीच पाहायला मिळतोय आणि जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. काय बॅटिंग एफर्ट्स दिलेत. मंदारांच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. 42 धावा ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्र. 1 धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. 43 धावा. नो +1. 4-5-45. शेवटचे निर्णायक 2 चेंडू. आक्रमक बघितात नक्कीच रमजान असेल. नक्कीच रमजान बाद होत आहेत. नो बॉल आहे. बॉल काउंट, रन काउंट. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. नक्कीच नवीन बॅटर लखानी उर्फ संजय. संजय नावाने फार कमी ओळखले जातात. लखानी नावाने सुप्रसिद्ध असा अष्टपैलू फलंदाज. 4-6-46. शेवटचा चौकार येतोय का. शेवटचा चेंडू नक्कीच अपेक्षित आहे. आक्रमक लखानी नक्कीच असतील. नक्कीच इनिंग समाप्त होते. धावसंख्या होती ती 46. मंदार आणि रमजानसाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग एफर्ट्स केले आहेत. 4-6-46 जिंकायला हव्यात. त्या 24 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता. गुड बॅटिंग बोथ ऑफ द बॅटर. नक्कीच या ठिकाणी वेळात वेळ काढून मान्यवर आमचे अमोददादा करंजे यांचा बहुमान सन्मान नक्कीच केला जातोय. मायेचे उपदार सन्मान चिन्ह देऊन एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं संबोधलं जातं. क्रिकेटची सातत्याने आवड, स्वतःसुद्धा क्रिकेट खेळतात. साई प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी स्वतः सहभाग घेतला होता. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे अमोददादा करंजे यांचा बहुमान सन्मान नक्कीच केला जातोय.
अक्षय यांच्या शुभ हस्ते राजा कॅमेरामन फोकस करो. अक्षय यांच्या माध्यमातून अमोददादा करंजे यांचा हा बहुमान सन्मान मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी केला जातो आहे. अमोददादा करंजे म्हणजेच मैत्रीत्वाचं नातं. नितीन राणे फेसबुक इंस्टाग्रामवरती हा फोटो नक्कीच झळकेल. KP9 चषक पर्व 10व नक्कीच शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आहे. जॉय 11 ठाणा आपण कुठे लांब जाऊ नका. यानंतर आपली लगेच मॅच खेळवली जाईल. तयारीत राहायचे संघ कर्णधार. चला मॅच सुरू करायची आहे. बॅटर पाठवा. थोडंसं स्पीडअप नक्कीच करायचं आहे. नक्कीच पहिलं षटक घेऊन येत तो अनिकेत. पहिला चेंडू नक्कीच दंडित करतायत. व्हाईट बॉल. संघाचं खातं व्हाईट बॉलने या ठिकाणी उघडलं जात आहे. मारला फटका सुरेख. या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण सुजित यांच्या माध्यमातून. मारला फटका बंदुकीच्या गोळी सुटावी इतका जोरात मारला. गणेश यांच्याबद्दल नक्कीच कौतुक करावं लागेल. ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं. अष्टपैलू गणेश यांच्या बॅटमधनं आला जोरात फटका. रमजान यांनी चेंडू अडवलाय. संघाचे 4 धावा वाचवल्यात. नक्कीच बॅटची हीच घेतली जातीये. निर्धाव चेंडू येतोय. गणेशने ज्या पद्धतीने चेंडू आक्रमकपणे खेळलाय अशाच पद्धतीचे प्रहार नक्कीच करावे लागतील. पहिल्या विकेटचं पत्तन नक्कीच होतंय. व्हाईट बॉल, रन काउंट, विकेट काउंट आणि बॉल काउंट. अनिकेत यांनी आतापर्यंत साई यांचा विकेट घेतलाय. धावसंख्या होती ती 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. नवीन बॅटर नक्की संघ कर्णधार म्हणून ज्यांची धुरा वाहिली जाते. मॅन फ्रॉम भांडूप गाव लाजर. अनिकेत यांनी चेंडू टाकलाय भांडूपला. गेलाय ठाण्याच्या दिशेने. काय चेंडू टाकलाय. स्लोवर ऑन ऑफ सीन. लाजर बाद. दुसरा विकेटचं पतन. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 2 गडी बाद होत आहेत.
5 धावांवरती. जॉय 11 ठाणा संघ, आपण कुठे लांब जाऊ नका, लगेच आपली मॅच आहे याची दक्षता घ्या. तयारीत राहायचं आहे. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत आहे आणि धावा होत आहेत त्या 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स नेम प्लीज. बॉलर का नाम क्या? मोहित. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. गणेशांच्या बॅटमधनं आक्रमक फलंदाजी नक्कीच करतायत. का मी म्हणतो ओल्ड इज गोल्ड. जुने जाणते अष्टपैलू खेळाडू, फ्लेक्झिबिलिटी त्यांच्यामध्ये आहे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात त्याच बॅटच्या पवित्र्यामध्ये बॅटिंग सुद्धा करतायत. अशाच पद्धतीचे मोठे प्रहार नक्कीच अपेक्षित आहे त्यांच्या माध्यमातून. पाहूया. ऑल द बेस्ट गणेश. मारला फटका सुरेख लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू अडवला जातोय, कुठली धाव घेतली जात नाहीये. मोठे प्रहार नक्कीच करावे लागतील. विकेटचं पतन नक्कीच गणेश यांचं कौतुक करावं लागेल. चांगले स्ट्रोक खेळले. विकेट काढून ठेवून काही उपयोग नाहीये. नक्कीच धावा, मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नवीन बॅटर गज्जू. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. धावसंख्या स्थिरावते ती 7 धावांवरती. पुन्हा एकदा नो बॉल. पंचदंडित करतायत. ओव्हरस्टेपिंग झालेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रन काउंट, विकेट काउंट. चौथ्या विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळतोय जॅक. काय चेंडू वळवलाय. सुरेख ऑफ स्पिन. 1 to go. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. व्हाईट बॉल. व्हाईट +1. धावसंख्या धावली आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. सुरेख काढलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येत आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा ऑन द बोर्ड. नवीन बॅटर अभिषेक. गोलंदाज पत्तू. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. 1 धाव नक्कीच मिळती आहे. मारला फटका सुरेख आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. अचूक फेक या ठिकाणी पाहायला मिळती आहे. प्रदीप यादव पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच निर्णय देतील. बॅटर आउट. नक्कीच नवीन बॅट्समन फैरोज.
बॅटची एज घेतली जाती आहे. 13 धावा, लॉस ऑफ 6 विकेट्स. एक धाव पुन्हा एकदा. एक औपचारिकता नक्कीच पाहायला मिळते आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काय चेंडू कापलाय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल. तिसरं षटक समाप्त होत आहे. 14 धावा ऑन द बोर्ड. 6 विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 7व्या विकेटचं पतन आणि शेवटचं आणि अंतिम षटक 4थं घेऊन येतात ते कैलास. चला, जॉय 11 ठाणा नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर तयार राहायचं आहे. आपला संघ घेऊन विलंब लावू नका. तुमच्या मॅचच्या नंतर अजूनही आपल्याला 3 मॅचेस अजून खेळवायचे आहेत, त्याची दक्षता घ्या. सात गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत. मारला फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, डॉट बॉल. आणि या ठिकाणी व्हाईट बॉल. चला, ऑल आउट झालाय आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार नक्कीच दिला जाईल.